जीवे मारण्याची धमकी आणि अनेक नाट्यमयी घडामोडींनंतर भारत ब्राह्मणकर यांचा विजय झालेला आहे। यवतमाळ शहरातील 29 प्रभागांपैकी प्रभाग क्रमांक 17 मधील लढत लक्षवेधी ठरली। येथे भाजपचा शहर महामंत्री असलेल्या सामान्य कुटुंबातील युवकाला ऐनवेळी उमेदवारी नाकारण्यात आली। पैसा प्रतिष्ठा नसल्याचे कारण देऊन त्याला दूर केले। पतसंस्थेसाठी डेली कनेक्शनचे काम करणाऱ्या भारत दिगंबर ब्राह्मणकर याने अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला। ही बाब येथील प्रस्थापितांना न पसणारी ठरली। ज्याच्या सोबत काम केले तेच भारतच्या विरोधात गेले। सातत्याने वेगवेगळ्या प्रकारचा दबाव टाकला, जीवे मारण्याच्या धमक्याही मिळाल्या। अशा स्थितीत भारतला त्याचे केलेले काम मदतीला आले। जनमानसातील सेवाभावी युवकाची कोंडी होते। हाच मुद्दा निवडणूक प्रचाराला बनला। 12 वर्ष JCC या सेवाभावी संस्थेत कार्यालयीन कर्मचारी म्हणून काम केले। संस्थेचे कुठलेही काम तो मोठ्या उत्साहात करत होता। येथीलच शिकवण त्याने पुढेही जोपासली। 2025 ची नगरपरिषद निवडणूक सुरू झाल्यापासून भारत ब्राह्मणकर शहराच्या राजकारणात चर्चेत आला। त्यापूर्वी भारतची ओळख केवळ त्याच्या व्यावसायिक व मर्यादित होती। भोसा गावातील होतकरू तरुण निवडणुकीत उभा आहे। त्याच्या मदतीला कार्यकर्त्यांची मोठी फडी नाही, पैसा नाही, प्रशासनात वशिला नाही। अशाही स्थितीत केवळ जनतेचा उमेदवार म्हणून तो निवडणुकीत उतरला। त्याच्या केलेल्या या कामाची पावती मतदारांच्या घरी पोहोचल्यानंतर त्याला मिळू लागली। मतदारांनीच त्याला निवडून आणले। भारतला 3 भाऊ असून मधला भाऊ व वडील भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात। लहान भाऊ फळांची विक्री करतो। मेहनतीने आलेल्या पैशावरच त्याच्या कुटुंबाची गुजराण चालते। एकीकडे पैशाचा महापूर असताना भारत केवळ हात जोडून आशीर्वादाने वोट मागत होता आणि तो निवडूनही आला।